ह्या आक्रमक झालेल्या आहेत। सुषमा अंधारेंचा आज फलटण पोलीस स्टेशनवरती मोर्चा निघणार आहे, तर पीडितेचे वडील देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। फलटण पोलीस स्टेशन परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सुषमा अंधारे या सकाळी 10 ते 10:30च्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये पोहोचतील। मोठ्या संख्येने फलटण पोलीस ठाण्यामध्ये जमवण्याचं आवाहन हे सुषमा अंधारेंनी नागरिकांना केलेलं आहे। तर खासदार सुप्रिया सुळे हे आज डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट देखील घेणार आहेत। पीडित कुटुंबासोबत फोनवरून संवाद साधल्यानंतर सुळे हे आज प्रत्यक्षामध्ये जाऊन या कुटुंबाची भेट घेणार आहेत। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आज फलटणमध्ये सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडून। जयदीप, फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता सुषमा अंधारे आक्रमक झालेले आहेत। आज त्यांच्या नेतृत्वामध्ये फलटणमध्ये मोर्चा निघतोय। कशा पद्धतीने हा मोर्चा निघणार आहे, काय स्वरूप आहे आणि काय मागण्या आहेत? खरं तर सुषमा अंधारे यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता आणि माढ्याचे जे माजी खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती आरोप केला होता आणि त्यानंतर जे आहे ते राजकारण जे आहे ते तापलं। आज सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान सुषमा अंधारे फलटण येथे येणार आहेत आणि पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त असा जो आहे तो पोलिसांचा आहे। खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर सातत्यानं सांगत आहेत, त्यांचे समर्थक सांगत आहेत याच्याशी माझा काही संबंध नाही, ही आत्महत्याच आहे। पोलिसांच्या तपासामध्ये आतापर्यंत कुठलंही पॉलिटिकल कलेक्शन असल्याचं जे आहे ते समोर आलं नाही। परंतु असं जरी असलं तरी गेल्या काही दिवसापासून प्रशासकीय दहशत जी आहे ती फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांची असल्याचा आरोप सुषमा अंधारे करता आहेत आणि कशा पद्धतीनं या डॉक्टरचा जो आहे तो तपास केला गेला याची चौकशी, याचा जाब विचारण्यासाठी सुषमा अंधारे आज सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान पोलीस ठाण्यामध्ये येतील आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिकांना जो आहे तर या ठिकाणी पोलीस स्टेशनला जमण्याचं जे आहे ते आवाहन सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून 23 तारखेला या डॉक्टरची आत्महत्या झाली आणि त्यानंतर जे आहे ते फलटणचं स्थानिक राजकारण जे आहे ते तापलं गेलेलं आहे। खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जे समर्थक आहेत ते विरोधकांना बोलायला लावतायत आणि रामराजे त्यांना बोलायला लावतायत असं जो आहे तो आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाचे जे आहेत ते भाजपचे नेतृत्व स्थानिक करतायत। तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माझं थेट नाव घ्यावं असं जे आहे ते नाव न घेता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जो आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी जो आहे तो रणजितसिंह नाईक निंबाळकरांना इशारा दिला आहे नाव न घेता। असं जरी असलं तरी फलटणमधली जी प्रशासकीय दहशत आहे ते फलटणमध्ये प्रशासकीय दहशत रणजितसिंह नाईक निंबाळकरांची आहे असा जो आहे तो आरोप सातत्यानं सुषमा अंधारे करतायत आणि त्याच प्रकरणी आज 10 ते 10:30च्या दरम्यान सुषमा अंधारे या ठिकाणी येतील आणि जाब विचारतील। तर दुसरीकडे या प्रकरणाच्या नेतृत्वामध्ये न्यायासाठी हा मोर्चा निघणार आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद जयदीप या अपडेटसाठी। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप सुरू असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची